ईश्वरी आणि अर्णव आता जेवायसाठी बसलेली असतात. त्यावेळेला आता अर्णव हा म्हणतो की काकू, एवढ्या सगळ्या डिशेस मला नाही संपवता येणार. तेव्हा मग लगेच ती म्हणते की अर्णव, तुम्हाला हे सगळं खावंच लागणार आहे आणि लग्नानंतर तुम्ही दोघंही पहिल्यांदा आमच्या घरी जेवायला आलायत, म्हणूनच तुमचा असा हा सगळा मान झालाच पाहिजे. जावयाचा मानच असतो तो. त्यामुळे आता आज कोणत्याही प्रकारचं डाएट वगैरे नाही, कसलाही संकोच करायचा नाही आणि जेवून घ्यायचे. तेव्हा मग आता ती म्हणते की ठीक आहे, चालेल. त्यानंतर मग आता लगेचच अर्णव म्हणतो की मी एवढ्या डिशेस संपवेन, पण मिस इंदोरला पण हे संपवण्याचं कंपल्शन आहे, बरोबर ना? तेव्हा मग सुप्रिया म्हणते की हो, अगदी बरोबर. इशू, तुला हे सगळे ताटातले संपवावे लागेल बरं का? तेव्हा नमू म्हणते की इशू, तुझ्या आवडीच्याच आज सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि मला खात्री आहे अर्णव सर की तुम्हालाही त्या सगळ्या डिशेस आवडतील, कारण तुम्हाला आमची इशूच आवडली तर मग तिच्या आवडीनिवडी पण तुम्हाला नक्कीच आवडतील, असं तो बोलून दाखवतो. तेव्हा मात्र इथे आत्या तोंड वाकडं करून असते. त्याचबरोबर हे दोघं जणही आता जेवायला घेणार असतात. सुप्रिया म्हणते की चला आता दोघांनी सुरुवात करा. नमू थांबवते आणि म्हणते की एक एक मिनिट थांबा. तेव्हा सगळे बघत राहतात. नमू म्हणते की म्हणजे पहिल्यांदा हे दोघं जेवायला आलेत ना, आणि लग्नानंतर पहिल्यांदाच एकत्र आपल्या घरी जेवतायत, त्यामुळे मग दोघांनीही एकमेकांना घास भरवायला नको का पहिला घास? तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई, अगं हे मधूनच काहीतरी काय काढलंस तू? तेव्हा लगेच सुप्रिया म्हणते की हो, हे मात्र बरोबर आहे नमू तुझं. तेव्हा लगेच सुप्रियाला बघतच नमू म्हणते की हो की नाही ग आई, म्हणजे लग्नामध्ये हे सगळं करण्याची संधी नाही मिळाली ना आपल्याला. लग्न गडबडीत झाल्यामुळे लग्नाच्या वेळेला त्या दोघांना एकमेकांना प्रेमाचा घास नाही भरवता आला, म्हणून मग आता हा घास भरवला पाहिजे की नाही? तेव्हा त्यावर लगेचच सुप्रिया म्हणते की हो, अगं नमू, लग्नाच्या वेळेला बऱ्याच काही गोष्टी करून घ्यायच्या राहून गेल्यात, म्हणून काय सगळ्या गोष्टी आताच करणार आहेस का तू? त्यावेळेला सुप्रिया लगेच आपल्या लेकीची बाजू घेत म्हणते की राहू देऊ जयूताई, कसं आहे ना, तेवढीच आपली गंमत, म्हणूनच हे सगळं लग्नानंतरचा सगळा ताण मोकळा व्हावा आणि दोघांच्या नात्याची सुरुवात एकदम मोकळेपणाने व्हावी ना, त्यासाठी हा विधी असं समजूयात आता आपण. असं सुप्रिया पटकन बोलून घेते आणि त्यांची थोडीशी गंमत आणि मजा असं म्हणून ते तेवढीच वेळ मारून नेते. आणि मग सुप्रिया म्हणते की बरोबर, हरकत नाही अर्णव, ईश्वरी, भरवा एकमेकांना तुम्ही घास. मग त्यावर लगेचच अर्णव म्हणतो की काकू, अहो काळजी करू नका, आमच्या नात्यामध्ये भरपूर मोकळेपणा आहे तसं बघायला गेलं तर. आणि मिस इंदोर आणि मी एकमेकांना काय वाटेल ते बोलू शकतो, आमच्या मनात येईल ते आम्ही एकमेकांना बोलून दाखवतो. हो की नाही मिस इंदोर? असं पटकन तो तिला विचारतो आणि ती सगळ्यांकडे बघतच त्याच्याकडे पाहतच राहते. आणि अर्णव पटकन असं बोलला, त्यामुळे ती त्याच्याकडे अगदी आनंदाने म्हणजेच आश्चर्याने पाहत राहते. तेव्हा दोघं एकमेकांकडे बघत असताना अर्णव म्हणतो की काकू, नम्रता, तुमच्या दोघांचंही म्हणणं अगदी बरोबर आहे. तसंही नात्यामध्ये फ्री हवं ना सगळं, आणि त्यासाठीच ही प्रथा आपल्याला पाळायला गेली पाहिजे, म्हणूनच मी मिस इंदोरला आता घास भरवतो. तेव्हा मग अर्णव हा तिला घास भरवायला चाललेला असतो. तेवढ्यातच सगळेजण बघतच राहतात. ईश्वरी आता गप्प बसलेली असते. खरं तर तिला अर्णवच्या हातून खायचं नसतं. ती म्हणते की आई, अगं हे काय सगळं, कशासाठी हे सगळं, असं ती मुद्दामच बोलून दाखवत असते. त्यावेळेला अर्णव आता कसलाही विचार करत नाही आणि ईश्वरी त्याच्याकडे बघून काहीतरी बोलायला जाणार, तेवढ्यातच तो पटकन तिच्या तोंडामध्ये तो घास घालतो आणि ईश्वरी आता त्याच्याकडे घास खाताना बघतच राहते. अर्णवने पटकन घास भरवल्यामुळे अर्णव म्हणतो की मिस इंदोर, मी तर आता तुला घास भरवलाय, असं म्हटल्यावर ईश्वरी त्याच्याकडे बघत राहते. आणि अर्णव आता खूप म्हणजे त्याला हसायला येत असतं. ईश्वरीला खरं तर तो घास खायचा नसतो, परंतु बळजबरीने तो घास भरवल्यामुळे तिचा चेहरा अगदी पाहण्यासारखा झालेला असतो. नंतर नमू पुढे येते आणि त्या दोघांचेही भरवतानाचे फोटो काढते. नंतर आता ईश्वरीला सुप्रिया म्हणते की चल इशू, आता तू घास खाल्लास ना, आता जावई बापूंना घास भरव बघू. आणि हो, पहिला घास गोडाचाच भरव बरं का त्यांना, असं आता सांगितल्यावर ईश्वरी आई ठीक आहे भरवते, असं नाईलाजाने म्हणते. आणि त्यावेळेला आता अर्णव हा ईश्वरीकडे बघत राहतो आणि म्हणतो की मी सिंदूर, चल अगं, मला घास भरवतेस ना तू, भरव मला घास, असं तो तिला बोलून दाखवतो. त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणते की हो हो आई, अगदी ना गोडाचाच घास भरवला असता, पण काय ना, सध्या त्यांचं डाएट आहे ना, मग डाएटला हा गोडाचा घास कसा चालेल बरं? त्यावेळेला लगेचच तो म्हणतो की ठीक आहे मी सिंदूर, आज के दिन सब माफ है, चालेल बरं, मला तो गोडाचा घास, मी माझ्या सासूरवाडीत जे आलोय, असं म्हटल्यावर ईश्वरी आता त्याच्याकडे बघतच राहते. आणि त्यामुळे ईश्वरीकडे बघतच अर्णव आता तोंड अगदी करून तयारच असतो पुढचा गोडाचा घास ईश्वरीच्या हातून खाण्यासाठी.
मग त्यावेळेला आता ईश्वरी ही घास भरवायला जाणार. नमू म्हणते की ताई भरव घास, मी फोटो काढतीये. नंतर मग ती ईश्वरी मुद्दामच अर्णवला गोडाचा घास न भरवता तिखटाचा घास भरवते. आणि त्यावेळेला आता ईश्वरीने घास भरवल्यानंतर अर्णव तो घास चावायला सुरुवात करतो. आणि त्याच्या लक्षात येतं की ईश्वरीने मुद्दामच तिखट घास भरवलाय. आणि मग ईश्वरी त्याला विचारते की काय, कसा लागला पहिला गोडाचा घास. तेव्हा असं लगेच विचारल्यावर अर्णवला ठसका लागतो आणि तो पाणी पितो आणि म्हणतो की काकू, पहिला गुळाचा घास म्हणजेच गोडाचा घास अगदी गुळाप्रमाणे गोड लागला. असं म्हणून आता तो सगळ्यांना अगदी छान कौतुकाने सांगत असतो की मला बायकोने घास भरवलाय. पण हे सगळं बोलत असताना खरं तर त्याला ठसकाच लागत असतो. म्हणून तो पटकन पाणी पितो आणि म्हणतो की खरंच खूप छान होता घास, पहिला प्रेमाचा घास खूप गोड लागला मला, अगदी गुळासारखा. असं बोलल्यावर ईश्वरी त्याच्याकडे रागानेच बघत असते. आणि त्यानंतर मग सुप्रिया म्हणते की चला आता दोघांनी घ्या जेवून तुम्ही. तेव्हा आता दोघ जण एकमेकांकडे बघत जेवत असतात. आता मुद्दाम ईश्वरी ही जेवायला घेत असते आणि अर्णव ही जेवत असतो तिच्याकडे बघत बघत. आणि ईश्वरीची ही जी काही अवस्था असते ना, ती पाहून अर्णवला अगदीच हसायला येत असतं, कारण अगदी कोंडीत पकडल्यासारखं ईश्वरीचं झालेलं असतं. नंतर मग आता दोघ जणही सावकाश जेवा बरं का, असं ती त्यांना सांगते. आणि नमू सुप्रियाला त्यांचे घास भरवतानाचे फोटोज दाखवत असते आणि बाबांना पण. आता इथे सुप्रिया किचनमध्ये आवडत असते. ईश्वरी येते आणि म्हणते की आई, अगं हे काय चाललंय काय तुझं. तेव्हा ईश्वरीला ती म्हणते की का ग, काय झालं, कशावरून बोलतेस तू. तेव्हा ती म्हणते की आई, अगं हे काय करत होतीस तू, त्या अर्णवशी इतकं प्रेमाने वागण्याची काय गरज आहे तुला, म्हणजे इतकं गोड गोड का बोलतेस तू त्यांच्याशी. तेव्हा ती म्हणतेस की अगं असं काय करतेस, अगं या घरचे जावई आहेत ते, आणि तुझा नवरा आहे तो आता, आणि आमचं नातं लागतं, मी सासू आहे त्यांची, मग त्यांच्याशी गोड वागायला नको का. तेव्हा मग ती म्हणते की आई, मी ते म्हणतच नाहीये, पण त्या माणसाबरोबर इतकी गोड वागण्याची गरजच काय आहे तुला, आणि इतकं प्रेमाने बोलत होतीस ना, मला अजिबात आवडलं नाही. काय गरज आहे त्या माणसाशी इतकं गोड गोड बोलण्याची. त्यावर सुप्रिया म्हणते की अगं इशू, मगासपासून तू त्यांना माणूस माणूस काय म्हणतेस, अगं पती आहेत ते तुझे, आणि या घरचे जावई आहेत ते, अगं त्यांना त्यांचा मान मिळायला हवा की नको, त्यांचा मान येतो व्यवस्थितपणे. आणि बघ ना, तू किती प्रेमाने वागतोय सगळ्यांशी, अगदी आपुलकीने, बघितलंस ना तू किती गोड वागतोय, तर मग आपण हे कशाला. तेव्हा मग लगेच सुप्रियाला ती म्हणते की आई, अगं तो कितीही गोड वागत असला तरीही तुला माहितीये ना की तो माणूस कसा आहे, आणि आपण हे सगळं मागचं कसं विसरून जाऊ शकतो, त्यांनी माझ्याशी जबरदस्तीने लग्न केलंय हे कसं विसरून जाऊ शकतो आपण. तेव्हा सुप्रिया म्हणते की इशू ठीक आहे, जबरदस्तीने लग्न झालं, परंतु जर तूच हे सगळं मागे टाकून आनंदाने पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल आणि सगळं पुढे नेत असेल, मग आपण तरी का अडून धरायचंय, सांग ना मला. आपण मनात कोणत्याही प्रकारचं काही धरायला नको. जर त्यानेच इतकं सगळं व्यवस्थितपणे ठरवलंय, मग आपणही त्याला साथ द्यायला नको का. मला तर असंच वाटतंय की तो खरंच खूप चांगला आहे. आणि इशू, तसं बघायला गेलं ना तर मला अर्णव अगोदरपासूनच आवडायचा. खरं तर काही त्याच्यामध्ये नाव ठेवण्यासारखं नाहीच आहे ग त्या मुलामध्ये. गोड लागवी आहे, अगदी प्रेमळ आहे, सगळ्यांशी मायेने वागतो आणि माणुसकीला पण आहे. मग आणखी काय हवं एखाद्या व्यक्तीमध्ये, सांग ना मला. आणि पैसा असला तरी माणुसकी जपतो, आणि घरातल्या प्रत्येकाशी बघितलंस ना किती गोडीने वागतायत ते. मग आपणच कशाला उगीच चुकीचं करायचं आणि मागे वळायचं. तेव्हा ईश्वरी म्हणते की आई, ते काही असू दे, त्या माणसाने किती सगळ्यांशी गोडगोड का वागेना, परंतु मला हे सगळं मान्य होतच नाहीये. त्या माणसाने माझ्याशी जबरदस्तीने लग्न केलंय, त्यामुळे मला हे लग्न मान्यच नाहीये असं वाटतंय मला. सुप्रिया म्हणते की हे बघ इशू, अशी मनात कोणतीही अडी धरून राहू नकोस. आता जर नशिबाचंच हे आहे तर मग आपण तरी नशिबाला का दोष द्यायचा आहे मला सांग. आणि मी तुला एकच गोष्ट सांगेन की हे सगळं नशिबानेच घडवून आणलंय, तुझ्या कपाळीच ते सगळं लिहिलं होतं आणि तसं सगळं घडलंय. त्यामुळे ते स्वीकारून पुढे जाण्यात अर्थ आहे, ते लाथाडून मागे येण्यात काय अर्थ आहे सांग मला. सगळं काही व्यवस्थित आहे आणि सगळ्या गोष्टी करता येतात, लक्षात ठेव इशू. देवानेच तुमची ही गाठ बांधली आहे इतकं लक्षात ठेव. आणि एकच गोष्ट सांगेन तुला, सगळं करता येईल तुला, परंतु नशिबाशी दोन हात नको करूस ग बाई, आणि ते करणं कोणालाही जमणार नाहीये. म्हणूनच जे आहे ते स्वीकार आणि पुढे जा, कारण अर्णव सारखा गोड मुलगा मिळणार नाहीये. खरंच खूप चांगला आहे तो, आणि त्याच्याशी पुढे संसारात जा तू. असं आता ईश्वरीला आई सल्ला देते आणि म्हणते की बघ, मी तुला सांगते ते खरं ठरेल एक दिवस. अर्णव खरंच खूप चांगला आहे, त्यामुळे उगीच तू कुठल्याही प्रकारचा संकोच आता मनामध्ये धरू नकोस, असं ईश्वरीला आई समजावते. परंतु तिचं मन मानायलाच तयार नसतं. त्यावेळेला नमू आणि त्यानंतर अर्णव, बाबा हे तिघजणही लुडो खेळत असतात. तेवढ्यात ईश्वरी तिथे येते आणि मग लगेच नम्रता म्हणते की बाबा तुमचा डाव आला.
त्यावेळेला अर्णव म्हणतो की अगं नम्रता असं काय करतेस? अगं काकांचा डाव मीच तर खेळतोय ना, म्हणजे मीच त्यांची सोंगटी चालवतोय ना. तेव्हा नम्रता म्हणते की हो हो बरोबर आहे, मी तर ना विसरूनच गेले होते. आणि मग त्यांचे ते खेळ सुरू असतात आणि ईश्वरी तेवढ्यातच तिकडे येते आणि ते सगळं ती बघत असते. ते बघताना खरं तर तिला बरं वाटत असतं की अर्णव सर हे सगळं इतकं आनंदाने एक्सेप्ट करून पुढे जात आहेत. नम्रता म्हणत असते की जीजू आता तुम्हाला तुमचा पुढचा डाव. चला आता ती खेळते आणि त्यानंतर मग अर्णवकडे देते आणि म्हणते की अर्णव सर तुम्ही काय करताय हा? प्रत्येक वेळेला तुमचे 6 आणि 5च पडतायत. नक्की कोणती जादू करताय तुम्ही? असं मुद्दामस्ती त्याला बोलून दाखवते. तेवढ्यातच ईश्वरी येते आणि अर्णवचं लक्ष ईश्वरीकडे जातं. तेव्हा मग आता बाबा हे अगदी आनंदाने खेळत असतात. तेवढ्यातच ईश्वरी येते आणि म्हणते की हे काय चाललंय तुमचं? अचानक लुडो वगैरे खेळायला काय चाललंय नमुताई तुझं? तेव्हा अर्णव म्हणतो की मी सिंदूर, अगं आमचा ना एकदम चांगला मूड आहे लुडो खेळण्याचा, त्यामुळे प्लीज तू जरा आता मध्ये आम्हाला डिस्टर्ब करू नकोस बरं. असं ती आता तिला बोलून दाखवते. आणि मग नमो म्हणते की चला आता मला सापडले आहेत. आणि मग नमो पुढची सोंगटी आता चालवायला सुरुवात करते. त्याच वेळेला ती पुन्हा एकदा खेळत असते. अर्णव म्हणतो की चला लवकर खेळा, काकांचा डाव आलाय आता. तेव्हा लगेचच ती म्हणते की अच्छा म्हणजे माझं काही चुकलंय का? तेव्हा अर्णव तिला ते दाखवतो की ती कुठे चुकली आहे ती. नंतर आता इथे अर्णव ही काकांची म्हणजेच लाल कलरची पुढची सोंगटी चालवतो आणि त्याला 6 पडलेले असतात. त्यानंतर मग तो पुढे सोंगटी चालवत असताना नमू म्हणते की 1 मिनिट अर्णव सर, तुम्हाला आता 6 पडले ना आणि त्यानंतर मग 5 पडले. मग तुम्ही सोंगटी ना 5 घरांच्या ऐवजी 6 घरांवर चालवलीये. बघितलं का तुम्ही? जरा बघा, तुम्ही ना चिटिंग केली अर्णव सर, चिटिंग. असं ती बोलून दाखवते. त्यावेळेला मग आता बाबा बघतच राहतात आणि ते काहीच बोलत नाही. त्यावेळेला आता अर्णव म्हणायला लागतो की नाही, मी चिटिंग नाही केली. 1 मिनिट, तुला असं वाटत असेल ना नम्रता, तर आपण ना काकांना विचारूया, नक्कीच ते आपल्याला खरं खरं सांगतील. मग काका तुम्हाला असं वाटतंय का मी चिटिंग केली आहे? तेव्हा खरं तर त्यांना काहीच बोलता येत नसतं. पण ते आता ईश्वरी अर्णव हा म्हणतो की काका आता एक काम करायचंय, मी तुम्हाला 2 बोट दाखवेन. दोघांपैकी पहिलं मी चिटिंग केलेली आहे आणि दुसरं मी चिटिंग केलेली नाही. मी दोन्ही वेळा विचारेन, तुम्ही मला आता उत्तर द्या. तेव्हा मग आता लगेचच पुढे तो विचारतो की चिटिंग केली आहे मी. त्यावर बाबा काहीच दाखवत नाहीत. नंतर पुढे तो दुसरं बोट दाखवतो की मी चिटिंग केली नाही. आता काय आहे तुमचं उत्तर? तेव्हा बाबा डोळे बंद करतात. याचा अर्थ असाच होतो की अर्णवने चिटिंग केली नाही. अर्णव म्हणतो की बघितलं नम्रता, मी चिटिंग केली नाहीये. काकांनी दुसऱ्या बोटाला डोळे बंद केले. याचा अर्थ त्यांनी चिटिंग केलेली नाही, मी हे ते समजतात. तेव्हा नम्रता म्हणते की आता काय बाबाच ठीक आहे ना, तुम्ही काय आता जावयाचीच बाजू घेणार बाबा? जावई आला ना तुम्हाला, आता काय आम्ही एकटे पडलो बिचारी. असं म्हणून नम्रता तिथे हसत असते. आणि खरं तर ईश्वरी हे सगळं बघत असताना तिच्या मनातला गोंधळ उडालेला असतो. म्हणजे अर्णव सरांची बाबा इतकी बाजू घेत आहेत, खरंच अर्णव सर हे अर्णव सरांना बाबा स्वीकारतायत का, असा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो. त्यावेळेला लगेचच अर्णव म्हणतो की बघितलं ना काका, ते मला बरोबर ओळखतात, मी चिटिंग नाही केली हे त्यांना अगदी व्यवस्थितपणे माहीत आहे. आता ईश्वरी हे सगळं बघते आणि ती कमाल आहे असं म्हणून बाहेर निघून जाते. तेव्हा आता ईश्वरी बाहेर निघून जात असताना तिच्या डोक्यांमध्ये बाबांचे विचार सुरू असतात. कारण हे जे काही घडलंय ते अर्णवमुळे घडलंय, परंतु तरीही अर्णवचा बाबा रागराग करत नाहीत याचं त्याला आता नवल वाटत असतं. त्यानंतर मग आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघ जणही संध्याकाळी निघालेले असतात. त्यावेळेला सुप्रिया त्या दोघांची ओवाळणी करत असते आणि नवरा बायको म्हणून ते पहिल्यांदा घरात आलेत आणि निघतायत त्यासाठी त्यांची ओवाळणी सुरू असते. आता अर्णवला टीका लावून सुप्रिया ओवाळत असते आणि नंतर मग त्याचा जो काही जावयाचा मानपान असतो तो सगळा ती करत असते. नारळ आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी देऊन ती म्हणत असते की अर्णव सर आणि अर्णव अर्णव आणि ईश्वरी तुमच्या दोघांचाही मान आहे आजचा. तेव्हा अर्णव म्हणतो की काकू कशासाठी हे सगळं? तेव्हा आता काकू म्हणते की हरकत नाही अर्णव, अरे हाच मान आहे तुमचा, तो घ्यायचा आहे, जावयाचा मान आहे. लग्नानंतर पहिल्यांदा आलास ना घरी, मग हा जावयाचा मान घ्यायलाच हवा तुम्हाला. असं म्हणून आता ती त्यांना ओवाळत असते. तेव्हा ईश्वरीकडे आता ती येते. ईश्वरीच्या डोळ्यात आता पाणी दाटून आलेलं असतं, कारण आईच्या घरून आता फायनली निघावं लागणार असतं. त्यामुळे तिला जरासं वाईट वाटत असतं. आता त्यावर सुप्रिया ही तिला ओवाळते, टीका वगैरे लावून तिची आता मानाची सुहासनीची म्हणजेच माहेरवाशिनीची आता ओटी ती भरत असते. आणि ओटी भरत असताना ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघत असतात. आणि साडीमध्ये ओटी भरल्यानंतर लगेच सुप्रिया म्हणते की हे बघा, ओ तुम्हाला दाखवते हा, ईश्वरीला मी गिफ्ट देते बरं का आपल्या.
लग्नानंतरचं दोघांनी जे काही गिफ्ट डिसाईड केलं होतं ना, ते गिफ्ट आता सुप्रिया तिला देत असते आणि म्हणते की इशू हे घे, हे तुझ्यासाठी आहे. तेव्हा इशू म्हणते की आई अगं ह्या सगळ्याची काय गरज आहे तुला. तेव्हा ती म्हणते की नाही ग, असू देत, आता माहेरवाशी नेस तू, अधूनमधून असे हलके मुलके सरप्राईज तुला मिळणारच आहेत. असं म्हणून आता अर्णव तिच्याकडे अगदी आश्चर्याने बघत राहतो, किंवा म्हणजे मिस इंदोरची मजा आहे. नंतर मग ईश्वरी आता बघत राहते. आई म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव येशू, मी तुला सांगितलंय ना, ते सगळं व्यवस्थितपणे ध्यानात ठेव बरं का, अजिबात काही विसरू नकोस, आणि ते सगळं त्याप्रमाणेच तुला वागायचं आहे, असं तिला ती सांगत असते. आणि नंतर मग तिच्या कपाळावरून प्रेमाने हात फिरवते आणि म्हणते की माझी इशू खरंच खूप आता गोड झालीये, गोड दिसते ती. तेव्हा मग आता ईश्वरीच्या डोळ्यात पाणी येतं आणि इशूच्या डोळ्यात पाणी येऊन नमूच्या आणि सुप्रियाच्या पण येतं. तेव्हा अर्णव म्हणतो की काकू हे बघा, तुम्ही ना कुठल्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका, आणि मिस इंदोर ही काही तुमच्या घरातून कायमची गेलेली नाहीये, ती तुमची मुलगी आहे आणि ती अधूनमधून तुमच्या इथे तुम्हाला भेटायला येत जाईल. डोंट वरी. तिला आठवण आली ना की नक्कीच ती तुमच्याशी भेटेल आणि फोनवर तर बोलतच राहील. त्याचप्रमाणे जर तुम्हालाही कधी वाटलं की मिस इंदोरची खूप आठवण येते तुम्हाला, तर संकोच न करता अगदी घरी यायचं, अजिबात काळजी करायचं नाही. मीच इंदोर ही घरी असेलच. हे सगळं ऐकल्यानंतर ईश्वरीला आता खूप बरं वाटतं. अर्णव इतकं समजून घेतोय याचा तिला खूप अभिमानही वाटत असतो, पण ती दाखवत नसते. नंतर मग घटस्थापनेची तयारी सुरू असते नवरात्रीची, आणि त्यावेळेला अंजली म्हणते की खरंच आकाश, ही तयारी एकदम मस्त केलेली आहेस बरं का तू. आकाश म्हणतो की थँक्यू व्हेरी मच. आता अनिताला अंजली भांडी देते देवाची आणि म्हणते की ही भांडी उद्याच्याला लागणार आहेत, त्यामुळे आताच ती घासून ठेवली पाहिजेत. आणि अनिताकडे दिल्यानंतर ईश्वरी ही आता घरी आलेली असते आणि म्हणते की ताई, अहो उद्या घटस्थापना आहे, आपल्यात घटस्थापनेची तयारी करायची आहे. हे जर मला समजलं असतं तर मग मी आईकडे गेलीच नसते ना. खरंच मला ही तयारी करायची होती. तेव्हा मग अंजली म्हणते की हरकत नाही, आता पुढचं करता येईल. त्यावेळेला वल्लरी म्हणायला लागते की अच्छा, आल्या बळजबरीच्या सुनबाई आल्या, म्हणजे यांना सगळं काही सांगायला हवं का की घरात घट बसणार आहे, तयारी करायची. ती बिचारी अंजली या सगळ्याची तयारी करते आणि ही मात्र अशीच मजा मारतीये बाहेर जाऊन. तेव्हा मग ते म्हणते की ताई काळजी करू नका, मी आता येते लगेच तुम्हाला फ्रेश होऊन मदत करायला. त्याच वेळेला आजी आलेली असते आणि आजी म्हणते की एक मिनिट अंजली, हे सगळं करण्याची काहीच गरज नाहीये. या बळजबरीच्या सुनबाईंकडून ना आम्हाला काहीच करून घेण्याची इच्छा नाही. खरं तर हे सगळं तिला माहीतच नाही, तर याचा अर्थ काय आहे ना, म्हणूनच काहीच गरज नाही हे सगळं करण्याची. तेव्हा अंजली तूच कर सगळं. तेवढ्यातच वल्लरी येते आणि तेवढ्यातच आजी येते आणि म्हणते की हो बरोबर आहे वल्लरी, तुझं काहीच गरज नाही हे सगळं करण्याचं. या मुलीला मी ही पूजा वगैरे करण्याचा मान अजिबातच देत नाहीये. तेव्हा मग आता वल्लरी म्हणते की बरोबर आहे आईंचं, काय ना, हा मान वगैरे देण्याची गरज कशासाठी आहे. हा आम्ही जर हिला सुनबाई मानतच नाही, मग हिच्याकडून ही बळजबरीची पूजा घेण्याची तरी काय गरज आहे. अर्णव हे सगळं बघतच राहतो. त्यानंतर मग आता लगेचच अंजली म्हणते की अगं मामी, आजी असं कसं बोलताय तुम्ही, ती या घरची सून आहे आता आणि तिचा मान आहे ही सगळी पूजा करणं म्हणजे. खरं तर आईने असं सांगितलंच होतं की जोपर्यंत याची बायको येणार नाही तोपर्यंत मी ही पूजा करणार आहे. आणि खरं तर घरच्या सुनेचाच मान आहे ना तो मळवट भरण्याचा, मग तो मान मी कसा काय काढून घेऊ शकते, अजिबातच नाही. त्यामुळे हा मान फक्त ईश्वरीचाच आहे आणि खरं तर घरच्या सुनेच्या हातूनच म्हणजेच ईश्वरीच्या हातूनच देवीचा मळवट भरला गेला पाहिजे. त्यावेळेला वल्लरी म्हणते की नाही, अजिबातच नाही. आणि आजीचाही त्याला ठाम नकारच असतो. आजीही म्हणत असते की हो, आम्हाला हे सगळं अजिबातच मान्य नाहीये. हे सगळं जे काही करताय ना ते तुम्ही करा, परंतु हे सगळं आम्ही अजिबातच स्वीकारणार नाही. असं म्हटल्यानंतर इथे आता सगळेजण बघतच राहतात. आजीचंही म्हणणं हेच असतं की मी ईश्वरीला अजिबात स्वीकारणार नाहीये. मामा म्हणतो की म्हणजे मला कळतच नाहीये हे सगळं कशाला करतोय ना मग आपण प्रथा आणि हे सगळं. जर सात्विकताईची प्रथा तुम्हाला मोडीत काढायचीच असेल तर मग आता यावर मी काय बोलणार आहे. आणि म्हणूनच सात्विकताईचं जर नसेल ऐकायचं आई तुला तर ठीक आहे, तुला तिचा शब्द मोडीत काढायचा असेल तर तेही ठीक आहे. त्यावेळेला लगेच अंजली म्हणते की हो मामा, बरोबर बोलतोयस तू अगदी. म्हणजे आजीने ईश्वरीला पूजेला नकार दिलाय याचा अर्थ हाच तर होतो ना की तिला आईचा तो निर्णय मान्य नव्हता आणि आईने तिच्या घरातल्या बाबतीत, घरातल्या सुनेच्या बाबतीत जो निर्णय घेतलेला होता तो अजिबातच तिला मान्य नाहीये. म्हणूनच आजी हे सगळं बोलते, बरोबर ना. हो ना आजी, हेच हवंय ना तुला. म्हणजे आईने जे काही केलंय ती प्रथा तुला मान्य करायचीच नव्हती. मग आपण बाकीच्या प्रथा तरी कशाला पाळतोय ज्या आईने सुरू केलेल्या आहेत. आईने जर सुरू केलेल्या प्रथा सगळ्या मोडायच्याच असतील मग बाकीचं तरी कशाला पाळतोय ना आपण. असं अंजली आणि मामा आता स्पष्ट त्या दोघींनाही ईश्वरीच्या विरोधात नकार देत असतात.
तेव्हा आता लगेचच ईश्वरी म्हणते की हे बघा आजी, प्लीज तुम्ही असा टोकाचा निर्णय घेऊ नका. ही जी प्रथा आहे, जी सरांच्या आईने सुरू केली होती, ती नक्कीच मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही प्लीज काळजी करू नका. मी करेन, सगळं व्यवस्थित करेन, अगदी मनापासून करेन. तेव्हा मग लगेचच पुढे ईश्वरी असं बोलल्यानंतर आजी ऐकायलाच तयार नसते. तेव्हा मग आजीच्या विरोधात न बोलता आजीला मान देत लगेच ईश्वरी म्हणते की ठीक आहे, जर आजी तुम्हालाही नसेल मान्य तर ठीक आहे, मी त्याच्या पुढे काहीच बोलणार नाही आणि तुमचा शब्द मी मोडणार नाही. तुम्हाला जर मी ही पूजा करायला नको असेल ना तर ठीक आहे, नाही करणार मी ही पूजा. अंजली ताई तुम्हीच करा. तेव्हा मग मामा म्हणतो की हो ठीक आहे ना, मग हरकतच नाही. आता इथून पुढेही पुढच्या प्रथा व्हायला नको. जर घराच्या सुनेकडूनच या सगळ्या प्रथा, पूजा, व्रतवैकल्य होणार नसतील तर मग पुढेही सगळं काही करून काहीच उपयोग नाहीये. बरोबर ना आई? म्हणजे आपण आता सगळ्याच गोष्टी टाळून टाकल्या हव्यात. पुढच्या सगळ्या ज्या गोष्टी असतील, ज्या ताईने ठरवलेल्या असतील, सात्विका ताईने, त्या सगळ्या आपण आता करायला नको. म्हणजे आपल्या सगळ्या प्रथा, राजेशिर्के घराण्याच्या प्रथाच आपण मोडीस काढल्यात असा अर्थ होतो ना त्या सगळ्याचा. असं बोलल्यावर इथे आता आजी आणि बाकीचे सगळे गप्प बसलेले असतात. ईश्वरीलाही असं बोलल्यामुळे खूप वाईट वाटलेलं असतं आणि अंजली पण बोलत असते की हो अगदी बरोबर बोलतेस मामा तू. राहू देत, जर या गोष्टी यांना पाळायच्याच नसतील तर मग आपण काहीच करू शकणार नाहीये. आणि माझ्या हातून जर यांना करून घ्यायचं असेल तर ते ठीक आहे, परंतु एक गोष्ट नक्की सांगेन, घरच्या सुनेचा मान सोडून जर आपण हे सगळं करणार असेल ना तर तुम्हाला देवी तरी पावणार आहे की नाही हे तरी तुम्ही जरा बघून घ्या. जर घरची सुने, जी घरची लक्ष्मी आहे, तिच्याकडूनच तुम्ही हे सगळं करून घेणार नसाल तर मग देवी तुम्हाला पावणार आहे का? तुम्ही जे करताय त्याला कुठला अर्थ असणार आहे का? असं अंजली सरळ आता बोलून दाखवते. परंतु आजी तिच्या हट्टावरतीच पेटलेली असते. वल्लरीने ज्या प्रकारे भरवलेलं असतं त्या प्रकारे आता आजी बोलायलाच तयार असते आणि या सगळ्यामुळे वल्लरी पण खुश असते.